या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इथे प्रीतम क्लबमध्येच असतो. अजून तरी त्याचा हा क्लबचा काही खेळ संपलेला नसतो. जो काही क्लबचा ओनर आहे त्या ओनरने इथे प्रीतमवर काही पैसे लावलेले असतात किंवा त्याला हा खेळ खेळण्यासाठी काही पैसे दिलेले असतात आणि त्यामुळेच आता इकडे प्रीतम पुढचा जो डाव आहे तो इथे खेळू शकलेला असतो. आता हळूहळू करून जे काही त्याने दागिने आणलेले होते दामिनीचे, ते दागिनेसुद्धा त्याने ह्या जुगारामध्ये घालून टाकलेले असतात आणि ते दागिने घालून टाकल्यानंतर त्याच्या हाती मात्र काहीही शिल्लक राहिलेलं नसतं आणि काहीही शिल्लक न राहिल्यामुळे आता इकडे मात्र प्रीतम खूपच मोठ्या संकटामध्ये सापडलेला असतो. आता इकडे तो खेळत असताना समोर बसलेली जी काही गँग आहे ती गँग पूर्ण इथे पैसे जिंकत चाललेली असते. तर प्रीतम इथे कंगाल होत चाललेला असतो. ज्या मालकाने इथे त्याला पैसे दिले होते तो मालकसुद्धा अक्षरशः आता प्रीतमला दिलेल्या पैशामुळे त्यालासुद्धा पश्चाताप करण्याची वेळ आलेली असते. इथे आता आपण पाहतो की प्रीतमने लावलेल्या त्या डावामुळे सगळे काही पैसे समोरच्या माणसाला गेलेले असतात आणि प्रीतम मात्र आता हतबल झालेला असतो. प्रीतमला आता काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात इथे उलगडत नसतात आणि त्याचमुळे आता इकडे तो टेन्शनमध्ये सुद्धा आलेला असतो. जो दिनेश आहे तो दिनेश अगोदरच त्याचा मित्र त्याला नको म्हटला होता, हे बघ हा गेम म्हणजे एक व्यसन आहे. मग हे कुठे खेळायचं, किती खेळायचं आणि कुठे थांबायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये असतात आणि त्यामुळेच मी तुला थांबण्यासाठी सांगत होतो. तू आत्ता बघितलंस ना कशा पद्धतीने आपले सगळे काही जे पैसे आहेत ते पैसे आपण इथे जुगारामध्ये हरलेलो आहोत आणि हे पैसे जुगारामध्ये हरल्यामुळे आता आपण काय करायचं मी तुला हे सगळं काही सांगण्याचं काम करत होतो प्रीतम, पण तू मात्र अजिबात माझं काहीही ऐकायला तयारच नव्हतास. आता प्रीतमने अक्षरशः डोक्याला हात लावून घेतलेले असतात. तर जो ओनर आहे जो मालक आहे त्या मालकाने सुद्धा आता इकडे स्वतःच्या डोक्यालाच हात लावून घेतलेले असतात. आता हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे हा सगळा काही गेम उलटाच पडलेला असतो आणि हा सगळा गेम उलटा पडल्यानंतर आता इकडे प्रीतम हतबल झालेला असतो. खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. तो विचार करू लागतो आता काय करू, हे फक्त आणि फक्त इथे माझं नव्हतं तर हे कोणाचं होतं, तर हे मी दागिने इथे काकूंचे आणले होते. आता तो आणलेला काकूचा दागिना ह्या सगळ्या गोष्टी मी काय करू, कशा पद्धतीने आता हे सगळं मी मॅनेज करणार आहे, मला तर आता काही केल्या हे सगळं काही समजत नाहीये असा सुद्धा आता इकडे तो विचार करू लागलेला असतो. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे जो काही ओनर आहे तो ओनर इथे आलेला असतो आणि तो ओनर इथे आल्यानंतर आता तो म्हणत असतो मी काय म्हणतो त्या गोष्टी व्यवस्थित ऐकून घ्या. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता मी हे तुमचं म्हणणं अजिबात ऐकून घेणार नाहीये. मला माझे पैसे जे मी पैसे लावले होते ते पैसे मला हवे आहेत. त्यावर लगेच आता प्रीतम म्हणत असतो हे बघा मला आता तुम्हाला हे सगळे पैसे देण्यासाठी थोडासा वेळ लागेल, अवधी लागेल. मी आत्ता तुम्हाला हे सगळे पैसे नाही देऊ शकत, प्लीज आत्ता तुम्ही थांबा. त्यावर आता इकडे तो म्हणत असतो हे बघ इथे तू मोठ्या घरचा दिसलास आणि मोठ्या घरचा दिसलास त्यामुळे मी तुला पैसे दिले. त्यावर तो म्हणत असतो हे बघा मला साधारण 2-3 दिवस तरी लागतील तुम्हाला पैसे रिटर्न करायला, पण तुला एक गोष्ट मी सांगतो ती गोष्ट तू नीट ऐक. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मला माझ्या सगळ्या पैशातला 1 रुपया इथे हवा आहे, समजलं का तुला. जर तू ह्यामध्ये काही गोंधळ केलास ना तर मग मात्र माझ्यापेक्षा खूपच जास्त वाईट इथे कोणीही नसल, समजलं का तुला. हे सगळं काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला जो काही आपला आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे प्रीतम घरी आलेला असतो आणि प्रीतम घरी आल्यानंतर लगेचच आता सगळेजण इथे चर्चा करत असतात, काही गोष्टी डिस्कस करत असतात.
त्याच विषयी इथे सुरू असतं. पण आता दामिनी मात्र तेवढ्यातच धावतच वरून खाली लिहिली असते. दामिनी म्हणत असते, वहिनी वहिनी खूपच मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यावर सगळेजण तिला विचारतात की काय झाले. तेव्हा ती आरडाओरडा करत असते आणि म्हणत असते, वहिनी चोरी झाली वहिनी चोरी झाली. तेव्हा ती म्हणत असते, कसली आणि कोणाची चोरी झाली, कुठे चोरी झाली, ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे दामिनी म्हणत असते, मला कालच मोहनने एवढा सुंदर सोन्याचा दागिना नेकलेस गिफ्ट केला होता आणि तोच नेकलेस इथे गायब झालाय, चोरी झालाय. काय सांगतेस काय दामिनी तू? हो वहिनी, मी अगदी बरोबर सांगते तुम्हाला. तोच दागिना इथे गायब झालेला आहे. मला तर कळत नाही तो नेमका दागिना कुठे गेला. अगे दामिनी, वेडी आहेस का तू? आपल्या घरामध्ये चोरी होणं शक्य तरी आहे का? तेव्हा ती म्हणत असते, नाही, मी तुम्हाला तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते. खरंच आपल्या इथून चोरी झालेली आहे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, मी तो जो काही कपाटात नव्हता ठेवला, तर माझ्याच रूममध्ये तो दागिना होता. त्यावर लगेच आता अहिल्या म्हणत असते, तू डोक्यावर तर पडली नाहीयेस ना? आपल्या घरातून कसलाही आणि कोणताही दागिना आत्तापर्यंत कधीच गायब झाला नाही. आणि त्याचबरोबर तू अशी कशी बोलू शकतेस? ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, मला माहिती ना, हा सगळा कोणी केला असेल घोळ, आणि हे सगळं कुणी चोरलं असेल मला चांगलंच माहिती. तर हे सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त त्या 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 भिकारड्या पारूनेच केलेलं असेल. मला पूर्ण ह्या सगळ्या गोष्टीची खात्री आहे. मी तर तिला सोडणारच नाही. आत्ताच्या आत्ता तिच्या खोलीमध्ये जाऊया आणि तिची खोली तपासूया. त्यावर अहिल्या म्हणत असते, मी काय म्हणते ते एकदा तुम्ही ऐकून घ्या. हे बघा, आपण ते करण्यापेक्षा आपण एक काम करूयात. इथे आपण पोलिसांना बोलूयात आणि पोलीस आले की लगेचच जे काही खऱ्याचं खोटं आहे ते सगळं काही होईल. तेव्हा ती म्हणत असते, हो चालेल, आपण लगेचच पोलिसांना बोलूया. आता अहिल्या पोलिसांना फोन करणार. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र मोहन आलेला असतो आणि मोहन आल्याबरोबर तो म्हणत असतो, एक मिनिट वहिनी, पोलिसांना फोन करण्याची काही एक गरज नाही. त्यावर लगेच आता अहिल्या म्हणत असते, का? आणि इकडे दामिनी सुद्धा म्हणत असते, का आणि कशामुळे पोलिसांना फोन करायची गरज नाहीये? एवढा मोठा सुंदर असा तुम्ही हार दिला होता आणि एवढा मोठा सुंदर असा हार दिल्यानंतर तो इकडे माझा गायब झालाय. मग तरी सुद्धा तुम्ही असं कसं बोलू शकता? तेच मला काही कळत नाही. त्यावर लगेच आता मोहन म्हणत असतो, अगं वेडी आहेस का तू? हे बघ, मी काय केलं तुला माहिती का? तू असाच तो हार बेडवरती ठेवला होतास आणि तो हार तू बेडवरती ठेवलास. मग मी तो हार उचलला आणि माझ्या लॉकरमध्ये ठेवून दिला. हे सगळं काही इथे आता ती बोलत असते. तेवढ्यातच ती म्हणत असते, अय्या खरंच तुम्ही माझा हार इथे लॉकरमध्ये ठेवून दिला? हो. त्यावर इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो. आता पारू खूप मोठ्या विचारामध्ये असते. पारू म्हणत असते, खरं तर आता हे सगळं काही झाल्यानंतर प्रीतम सर खूपच मोठ्या टेन्शनमध्ये आहेत. प्रीतम सरांनी चोरी तर केलेली नाहीये, पण प्रीतम सरांकडून ज्या काही गोष्टी गहाळ झाल्यात, त्या गोष्टी कशा आणि कशा पद्धतीने गहाळ झाल्यात, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण शोध घ्यायला पाहिजे. पण कसा शोध घ्यायचा तेच काही कळत नाही. काही जरी झालं तरी प्रीतम सरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ह्या गोष्टीमुळे ते खूपच जास्त डिस्टर्ब झाले असतील. कुठे जात आहेत, काय करतायत ते सुद्धा काहीच कळत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, मी आता एक काम करू का? ह्या सगळ्या गोष्टी मी इथे आदित्य सरांना सांगू का? जर मी हे सगळं आदित्य सरांना सांगितलं तर ते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नक्कीच मदत करतील. असा इकडे आता ती विचार करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर ती आदित्यला फोन लावणार. तेवढ्यातच पुन्हा विचार करते, नाही नाही, नको, आपण आता फोन लावायला नको. का तर जर फोन लावला तर आदित्य सरांना सुद्धा खूपच टेन्शन येऊ शकतं, असा सुद्धा इकडे ती विचार करते आणि त्यानंतर मात्र फोन लावायला लगेचच हात मागे घेत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आपण पाहतो की पारू म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता आपण इथे सगळं काही झालं तरी सुद्धा आपण इथे प्रीतम सरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा प्रीतम सरांना एकटं पडू दिलं नाही पाहिजे.
प्रीतम सरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभंच राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा ती आता इथे विचार करत असते. तर आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला जो काही प्रीतम आहे तो प्रीतम मात्र एका गोष्टीचा विचार करतो. त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि त्याला ते सगळं काही आठवतं. ज्या दिवशी इकडे तो पैसे घेऊन गेला होता आणि तो पैसे घेऊन गेल्यानंतर त्याला ते सगळं काही आठवत असतं. तर पारू विचार करत असते, नेमकं प्रीतम सर कोणत्या रस्त्याने गेले होते, काय करत होते, त्याचबरोबर प्रीतम सरांची गाडी कोणत्या रूटने गेली होती आणि असं काही वाटेमध्ये झालं का, हे सगळं काही आपण शोधलं पाहिजे, असा सुद्धा आता इकडे ती विचार करू लागलेली असते. तर आता दुसऱ्या बाजूला मोहनकडे लगेचच आता तो जातो प्रीतम, आणि मोहनकडे प्रीतम गेल्यानंतर तो त्याला थँक्यू म्हणत असतो. तो म्हणत असतो, काका खरंच अगदी मनापासून तुझे आभार, खरंच. तेव्हा मोहन म्हणत असतो, अरे वेडा आहेस का तू, मी तुझा काका आहे आणि मला पूर्ण खात्री आहे ना, अहिल्या वहिनीचे संस्कार तुझ्यावर आहेत, तू कुठलंही चुकीचं काहीच करणार नाहीस याची मला पूर्ण खात्री आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून तू नक्की सावरशील, असं सुद्धा इथे तो बोलत असतो. त्यावर लगेचच आता प्रीतम म्हणत असतो, हो काका, आज तू मला वाचवलंयस, पण तुला एक गोष्ट सांगू का, काही झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीतून मला बाहेर पडण्याची लवकरात लवकर ताकद मिळो, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे मोहन म्हणत असतो, हे बघ प्रीतम, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव, डगमगू नकोस आणि ह्या सगळ्या गोष्टीतून तू लवकरात लवकर बाहेर पड. तेव्हा लगेचच आता प्रीतम म्हणत असतो, हो काका, आता तू ह्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्यास ना, त्यामुळे लगेच आता मी अजिबात काळजी न करता आणि हे सगळं काही व्यवस्थित करताच मी हे सगळं काही करेन. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की पारूने खूपच मोठं पाऊल उचललेलं असतं. पारू इकडे आता बाहेर पडलेली असते आणि पारू बाहेर पडल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती आता ज्या रोडनी इकडे प्रीतम ऑफिसला चालला होता किंवा कल्याण कामगार हॉस्पिटलमध्ये जे काही 50 लाख रुपये द्यायला निघाला होता, त्याच रस्त्यावरती आता इकडे पारू निघालेली असते. त्या रस्त्यावरती पारू निघालेली असल्या कारणाने आता इकडे त्या रस्त्यावर ती सगळ्यांना काही प्रश्न विचारत असते. आणि त्याचबरोबर परवा इथे एक अपघात झाला, म्हणजे परवा इथे ह्या रस्त्यावरून एक गाडी जात होती आणि त्या गाडीतून एक पैशाची बॅग गायब झाली. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीबद्दल काही माहिती आहे का, असं पारू विचारत असते. तेव्हा इथे आता ती लोक म्हणत असतात, नाही हो मॅडम, सॉरी, आम्हाला काहीही माहिती नाही आहे आणि प्लीज आम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात लक्षसुद्धा देत नाही आहोत. तेव्हा पारू म्हणत असते, प्लीज असं नका ना करू, खरंच खूप जास्त नाजूक विषय आहे आणि तुम्ही मला हे सगळं काही सांगा ना एकदा. तेव्हा इकडे आता तो माणूस म्हणत असतो, हे बघा, तुम्ही उगाचच आम्हाला अशी जबरदस्ती करू नका, जर आम्हाला काही माहिती असेल तरच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू ना, पण तुम्ही आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे विचारताय, हे सगळं काही आम्हाला अजिबात माहिती नाही आहे. त्यावर पारू विचार करत असते, आता इथे कोणाला माहिती असेल बरं, कुठेतरी जाऊन आपण हे सगळं काही शोधलं पाहिजे ना, असा सुद्धा इकडे आता तो विचार करत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रीतम हा खोलीमध्ये असतो आणि प्रीतम खोलीमध्ये असताना आता त्याला तो सगळा काही सीन इथे पुन्हा पुन्हा आठवत असतो. तो म्हणत असतो, आईनं एवढी मोठी जोखीम, एवढं सगळं काही माझ्यावर सोपवलं होतं, पण मला मात्र ती जोखीम इथे पत्करताच आली नाही. काय करावं मला काहीच कळत नाही. काय झालंय हे सगळं काही माझ्याबरोबर, मी असा कसा निष्काळजीपणाने वागलोय, मी एवढा हलगर्जीपणा कसा काय केलाय, माझ्या हातून तब्बल 50 लाखाची गहाळ रक्कम कशी गहाळ झाली हेच मला कळत नाही. मी आता एवढी रक्कम कुठून आणून देणार आहे, आईचे पैसे मी कसे फेडणार आहे, काकूच्या दागिन्यांची सुद्धा मी इथे चांगलीच वाट लावली. काकूचा जो काही एवढा काकांनी तिला कितीतरी वर्षांनी दिलेला दागिना तो सुद्धा मी गायब केलाय. काय करू मी आता, काय करू, चोरी केली का मी. तेव्हा अहिल्याचं बोलणं सुद्धा आता इकडे त्याला आठवू लागलेलं असतं. अहिल्या म्हटलेली असते, जोपर्यंत तू हे पैसे देत नाहीस तोपर्यंत मात्र तू ह्या घरामध्ये किंवा मला तुझं तोंड सुद्धा दाखवायचं नाहीस.
तेव्हा प्रीतमला हे सगळं काही आठवू लागलेलं असतं. आता प्रीतम विचार करतो, काय करू, जुगारामध्ये सुद्धा एवढ्या सगळ्या काही गोष्टी झाल्यात आणि जुगारामध्ये सुद्धा एवढ्या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर हे सगळं अशा पद्धतीने झालंय. मग आता मी काय करू? तो हार वगैरे माझ्याकडून गेलाय, म्हणजे मी इथे चोरी केली आहे का? मला तर कळतच नाही आहे मी नेमकं काय केलं आहे. तर त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आता इकडे प्रीतम विचार करत असतो, बापरे, हे सगळं तर खूपच विचित्र पद्धतीने होतंय. नाही 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 नाही, आता तो डोक्याला हात लावूनच इथे बसलेला असतो. विचार करत असतो, काय करावं, कशा पद्धतीने मी हे सगळं काही करून बसलोय, कसं आता हे सगळं काही मी निस्तरू. ह्याच गोष्टी मला सुद्धा इथे आता समजत नाहीयेत. हे सगळं काही प्रीतम विचार करत असतानाच आता आपण पाहतो की इकडे तो बेडवरती बसलेला असतो. त्याचीच एक सावली त्याच्या बाजूला येते आणि त्याचीच एक सावली त्याच्या बाजूला आल्यानंतर, काय करून बसलोय मी हे सगळं? हे मी बरोबर केले का? नाही, हे मी खूप जास्त चुकीचं केले. आणि तेव्हा त्याची सावली आल्यानंतर इकडे आता त्याची सावली म्हणत असते, अजिबात नाही, खूप चुकीच्या गोष्टी केल्यास तू, खूप खोटारडा आहेस तू, खूप चुकीचा आहेस तू, तू चोर आहेस, चोर, तू चोरी केलीस, तू चोरी केलीस, असं आता इकडे तो बोलत असतो. हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे प्रीतम डोक्याला हात लावतो आणि म्हणत असतो, नाही, मी तुम्हाला सांगतोय ना की मी कसलीही आणि कोणतीही चोरी केलेली नाहीये. तुम्हाला समजत नाहीये का मी नाही चोरी केली, मी नाही चोरी केली, म्हणूनच आरडाओरडा करत असतो. तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे डोक्याला हात लावून प्रीतम गोंधळ घालत असतो, ओरडत असतो. स्वतःची बाजू सावरून पटवून देण्याचा तो पूर्णतः प्रयत्न करत असतो. पण आता त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता प्रीतमला खूप मोठा धक्का बसलेला असतो की त्याच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का आणि कशामुळे होत आहेत. नाही 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 नाही, हे सगळं माझ्या बाबतीत असं व्हायला नकोय. मी काय करू म्हणजे हे सगळं काही व्यवस्थित होईल, असा विचार तो करत असतो. आणि त्याच्यासमोर असलेल्या त्यालाच तो सांगत असतो की मी काहीही केलेलं नाहीये, मी चोरी आणि ह्या सगळ्या गोष्टी मी अजिबात नाही केल्या. काय असं वाटतंय, काय ह्या सगळ्या गोष्टींचा तू विचार करतोय? नाही, मी तुला सांगतोय ना, तू चोरी केली आहे म्हणून, तू तुझ्या काकूचा हार चोरलायस, तू तुझ्या काकूचा हार चोरून ह्या सगळ्या गोष्टी तू केल्यास, मग अजून सुद्धा तुला वाटते तू चोरी नाही केली? तेव्हा प्रीतम डोकं पकडतो आणि म्हणत असतो, तेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी चोरी नाही केली म्हणून. तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला प्रीतमला एक फोन आलेला असतो आणि प्रीतमला एक फोन आल्यानंतर आता तो म्हणत असतो, हा जो काही क्लबचा ओनर आहे, तो क्लबचा ओनर मला का आणि कशामुळे बरं फोन करतोय तेच मला काही कळत नाही. बापरे, आता तर मी ह्याला सांगितलं होतं, पण तरीसुद्धा तो त्याचा फोन उचलतो आणि त्याचा फोन उचलल्यानंतर तो म्हणत असतो, बोला ना, बोला, काय बोला, तुला वेळ दिली होती मी. अहो असं काय करताय? मी तुम्हाला सांगितलं ना की मी 2-3 दिवसामध्ये तुमचे सगळे पैसे देईल म्हणून, मला थोडासा वेळ हवाय. नाही वेळ वगैरे असं काहीही भेटत नाहीये, समजलं का? आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी तुला सांगतो, हे बघ, तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं काही हलगर्जीपणा अजिबात चालत नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा ताबडतोब तुला आमचे पैसे द्यायचे आहेत. आणि जर तू आमचे पैसे नाही दिले ना तर पुढे माझी माणसं तुझ्याकडून पैसे घेण्यासाठी आणि पैसे मागण्यासाठी तुझ्या दारामध्ये येतील, ही गोष्ट मात्र लक्षात ठेव, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता प्रीतमला तर खरंच खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रीतमला कळत नाही की काय करावं आणि काय नाही ते, त्यामुळेच तो आता खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी काही आपली पारू आहे, पारू त्या रस्त्यावर शोधाशोध सुरू करत असते. आजूबाजूच्या लोकांना ती सगळ्या काही गोष्टी विचारण्याचं काम करत असते, पण तिला मात्र काहीही जमत नसतं. तेव्हा एक पाण्याची बॉटल घेते आणि पाणी पित असते. आता पुन्हा ती तिथेच विचारते, दादा मला एक गोष्ट सांगा,
इथे नेमकं हे सगळं कोणाने कसं करून आणत असेल. तेव्हाच इकडे पारूला माहिती मिळते की इथे आता ना एक टकटक गँग आहे. ती टकटक गँग गाड्या थांबवते आणि गाड्या थांबवल्यानंतर त्यांचा चकवा देऊन त्यांच्या गाडीमध्ये असलेलं सामान आणि वस्तू ह्या सगळ्या काही ती गहाळ करते. आता हे सगळं पारूला समजतं आणि पारू विचार करू लागते, म्हणजे टकटक गँग, आता ह्या गँगपर्यंत कसं पोहोचायचं, कसं शोधून काढायचं त्यांना, म्हणजे प्रीतम सरांबरोबर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशाच झाल्या असतील का, असा विचार करते न करते तेवढ्यातच एक समोरून 4 व्हीलर आलेली असते. आता समोरून 4 व्हीलर आलेली असताना आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला ती काही लोक तिथे थांबतात आणि काही लोक थांबल्यानंतर त्या गाडीला अडवतात आणि त्या गाडीला अडवल्यानंतर लगेचच आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्या गाडीत असलेली ती जी काही बॅग आहे ती बॅग ती लोक काढून घेत असतात. हे सगळं काही पारूच्या नजरेसमोर होत असतं. पारू विचार करत असते, म्हणजे हीच खरी टकटक गँग आहे का, असा सुद्धा इकडे आता